सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर माझ्याकडे इथे देवाला वाहिलेले खूप वेगवेगळ्या प्रकारची फुले होती। तर त्या फुलांचे मी निर्माल्यात टाकण्याऐवजी या फुलांचा छान ऑर्गॅनिक असे घरच्या घरी धूप कप बनवणार आहे। सर्वात प्रथम मी इथे सर्व फुलांच्या पाकळ्या काढून घेतल्या आहेत। तर या फुलांमध्ये माझ्याकडे नारंगी कलरचे झेंडू, पिवळ्या कलरचा झेंडू, तसेच शेवंतीची फुले आणि गुलाबाच्या पाकळ्या या फुलांचाच वापर केला आहे। त्यामुळे आपण जे कप बनवणार आहे त्याला छान असा सुवास येईल, म्हणून मी शक्यतो हीच फुले वापरली आहेत। पाकळ्या काढून झाल्यावर एका सुपामध्ये मी पसरून घेतल्या आहे। त्यानंतर त्या पाकळ्या उन्हात सुकण्यासाठी ठेवणार आहे। साधारणतः 2 ते 3 दिवस ऊन दाखवायचे आहे। सुकल्यानंतर ह्या पाकळ्या अशा दिसतात। त्यानंतर मी धूप कप बनवण्यासाठी कुठले कुठले साहित्य घेतले ते दाखवते। इथे मी गाईच्या शेणाच्या सुकलेल्या गोवऱ्या घेतल्या आहेत, कापूर घेतलाय, गुगुळ धूप घेतलाय, वेलची घेतली आहे, लवंग घेतले, तूप, मध। त्यानंतर मी कप बनवण्यासाठी हवन सामग्री पुडा घेतलाय, तसेच चंदनाचा धुपाचा पुडा घेतलाय। त्यामुळे आपण जे कप बनवणार आहे त्याला बाइंडिंग करण्यासाठी मदत होईल। हे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। तर आपण घेतलेल्या सर्व वस्तूंचे बारीक क्रश करून घ्यायचे। तुमच्याकडे जर खलबत्ता असेल त्याच्यावरही कुटू शकतात। त्यानंतर मिक्सरला लावायचे, जेणेकरून मिक्सर बिघडणार नाही याची काळजी घ्यावी। धूप जळल्यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा कमी करण्यास मदत होते। धुपामुळे आजारपणही कमी होते। धुपामुळे मनशांती मिळते। जर तुमच्या घरात ताणतणावाचे वातावरण असेल, अशा वेळी तुम्हाला कोणता मार्ग सुचत नसेल, अशा वेळी तुम्ही धूप लावला तर तुमचे चित्त थाऱ्यावर येईल, तसेच अनेक अडचणींना मार्ग निघेल। घरात सतत भांडणं होत असतील आणि तुम्हाला त्यापासून सुटका हवी असेल तर तुम्ही गुगळ धूप घरी नेहमी लावला तरी चालेल। जर तुमच्या घरी कुठल्याही प्रकारचे वास्तुदोष असतील तर कापूर आणि लवंगाचेही धूप लावू शकतात। त्यामुळे मी या कपमध्ये कापूर आणि लवंगही मिक्स केले आहे। तर इथे मी सुकलेल्या आपल्या ज्या पाकळ्या होत्या त्या मिक्सरला लावून घेणार आहे। तर इथे माझ्या सुकलेल्या पाकळ्याही बारीक करून झाल्यात। ह्या पाकळ्या एवढाच बारीक होतात, त्याच्यामध्ये शक्यतो पाण्याचा वापर करू नका, त्यामुळे जे आपण धूप बनवलं जाणार आहे ते जळणार नाही। त्यानंतर आपण जे सर्व साहित्य घेतले होते ते सर्व मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहे। पूड जशी असते ना तसे आपल्याला करून घ्यायचे आहे। जे बारीक करून झालेले साहित्य आहे ते एका पातेल्यात किंवा आपल्याला एका डिशमध्ये घेऊन व्यवस्थित त्याच्यामध्ये मध मिक्स करायचे आहे, तूप मिक्स करायचे आहे। जसं बाइंडिंग होणार त्याप्रमाणे आपल्याला मध आणि तुपाचा वापर करायचा आहे। सर्व साहित्य असं एक शीव व्यवस्थित करायचे, जेणेकरून आपल्याला धूप कप बनवताना त्याच्यामधले जे आपण क्रश केलेले आहेत ते सर्व एकत्रित होतील अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे।
आता माझ्याकडचं मिश्रण सर्व एकजीव झालं आहे. त्यानंतर मी आता धूप कप बनवणार आहे. पहिल्यांदा मी एक गोळा करून घेतला आहे. जर धूप कप बनवायचे असतील तुम्हाला तर त्याच्या आधी एक असं बाइंडिंग करून आपल्याला लाडू कसा वळतात तसं बघायचं आहे. म्हणजे जो कप बनवणार आहे तो व्यवस्थित गोल असा आकार येईल, त्याला असं बघता येईल. मिश्रणाचा गोळा हातावर घेऊन कपाचा आकार देऊ शकतात. सुरुवातीला मी थोड्याच प्रमाणात मिश्रण मिक्स करून घेतले होते, जेणेकरून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होईल आणि कपही बनवताना तुटणार नाही याची काळजी घेतली होती. तर अशा पद्धतीने कप इथे बनवून रेडी आहे. तर इथे मी दुसऱ्या पद्धतीनेही होम हवन कप बनवला आहे. तीही पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला हाताने कप बनवता आले नाही तर तुम्ही एक पंती घेऊ शकता. त्यामध्ये जे आपण मिश्रण बनवले आहे ते पंतीमध्ये आत गच्च भरून घ्यायचे आहे आणि पंती 5 मिनिटं सेट करायला सोडायची आहे. पंती सेट झाल्यावर आपल्या हातावर पंती उलटी करून अशा प्रकारेही होम हवन कप बनवू शकतात. आणि हे होम हवन कप एकसारखे दिसायलाही दिसतात आणि छानही दिसतात. त्यामुळे मी सर्व मिश्रणाचे अशा प्रकारे कप बनवून घेतले आहे. कप बनून झाल्यावर आपल्याला ते कप 2-3 दिवस उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवायचे आहे, जेणेकरून ते हवन कप व्यवस्थित सुकतील आणि सर्व बाजूने पेटतील. कप पेटवताना मी इथे गुगुळ धूप कपच्या आत ठेवला आहे. त्यानंतर कापूर बारीक करून सर्व बाजूने गोलाकार पसरवला आहे व त्यानंतर एक कापूरवडी मधोमध ठेवून पेटवून घेतली आहे. सर्व बाजूने कपने पेट घेतल्यानंतर दिवा थोड्या वेळाने विझून त्यातून धूप लावल्याचा सुगंध सर्व घरभर पसरला आहे. त्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न झाले. तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी होम हवन कप बनवून 3 सांजेला घरात लावू शकतात. तर इथे मी व्हिडिओ बनवण्यासाठी लगेचच हवन कप पेटून दाखवला आहे. तर तुम्हाला माझे अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. श्री स्वामी समर्थ.